तरी हे माझे काका मधुकर तावडे भजन सम्राट आहेत ते शेतावर चाललेले आहे. तर आम्ही म्हणजे चाललोय आता आम्ही चाललोय आकूर आणायला म्हणजे गावची रानभाजी आहे रानभाजी हां ते आम्ही आणायला चाललेलो आहेत. पूर्वीपासून म्हातारे लोक त्याच्यावरती त्याने आपलं जीवन जगवलं बोललेलं आहे रानपाला खाऊन. त्यातलाच एक ॲटम आहे तो. आयटम आहे आणि पूर्णपणे पौष्टिक सात्विक बिना खताची आणि रानात उगवणारी भाजी आहे. चला तर नैसर्गिक आहे ते. नैसर्गिक आहे. तुम्ही जर खाल्लात एकदा तर परत त्याची आठवणच काढा. कोलंबी घालून खावा. हां कोलंबी खावा आणि आम्ही दाखवू पण तुम्हाला कशी करायची. चला मग कोलंबीच्या चवीला चॅनलला जरा सबस्क्राईब करा आठवणीने तर आम्हाला काही प्रोत्साहन करण्यासाठी. चला सुद्धा काहीच नाही, या पाण्यातून सुद्धा उडी मारून जाणून ती भाजी आणायची तयारी असते लोकांची. हो 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 भाजीला आणि मागणी भरपूर आहे. आता तुम्ही जर यूट्यूबला बघितलात ती भाजी आणि ज्याने ज्याने खाल्ली आहे त्याने कमेंट करा. आम्ही नावच सांगितलं तर तिकडे खाणाऱ्या लोकांनी तोंडात पाणी सुटेल आता पाणी. खरोखरच त्यांना आठवण येईल. चला हे बघा इकडे एक छोटंसं आमचं निसर्गरम्य गाव एकदम मस्त पैकी बघा. शेती इकडे काका करायची आमच्या शेतात. हा करायचा आमचा काका म्हणजे रान गहू आल्यामुळे इथं बंद केलेली आहे. काकामुळे गहू रेड्यांच्या काकामुळे शेती बंद केली. त्याला पलीकडे करतात पलीकडे सोडून दिलं आहे. बघा आंबा भेटला आम्हाला आता. हापूस आंबा हापूस आंबे. आहेत आम्ही मोबाईल पकडलाय. आकुराची भाजी खायला जंगलात जावं लागतं तरच हे भेटते. प्युअर सात्विक शुद्ध निसर्गाने दिलेली देण गावरान भाजी. पहिली म्हणजे फणसाची भाजी एक आहे, आता आकुराची भाजी, त्याच्यानंतर झाडपाल्याची आता पालेभाजी आहे ते रुचतील. आता सर्वात आम्ही रानपाल्याचं खाणं चालू झालं आता. आम्ही त्यानंतर भांगीची भाजी आहे. भांगीच्या भाज्या आहेत पुन्हा आणि गेट खोलून आम्ही जाणार. पूर्णपणे बंदिस्त गेट हा. कोण गुर माणूस आतमध्ये जाऊ शकत नाही, लॉक केलेला असतो आणि यांच्या पासवर्डशिवाय तो उघडत नाही असं आहे. स्पेशल पासवर्ड आहे. आता मी आलं म्हणून ठीक आहे, मला पण दिलेला आहे तसा, पण आम्ही काही येत नाही कधी. उघडत ठेवतो आहे. आपण हां बघ 2 ना. हां तोडताना तर पहिले दाखवतो कसं असतं आकूर. हां का चला आता आपण आकूर तोड्या. एक वरती 2 आहेत.
इकडनं जाऊया आपण. आकूर तोडायला जाऊ. पहिला आकूर दाखवतो तुम्हाला कसं असतो आकूर. जे गावी आहेत त्या लोकांना आकूर माहिती आहेत, राहिलेले आहेत, त्यांना दाखवायची गरज नाही. पण खूप आज जरा अडचण झालेली आहे. हे बघा, हे असे ह्याला आकूर बोलतो. कुठे गेले हे? त्याला 3 किंवा 5 पानं असतात बारीक. त्याला हे असे आकूर. आता आपण आकूर तोड्या पकडतो व्हिडिओ. हा एक इथं आलेला आहे. खाली जाऊया आपण आता. दाखवतो. त्याला मला आकूर भेटला ते बघा. हे असे आकूर आहेत. तिथे आकूर आहेत. जरा हा बघ आलेला काय गहू ना. हे बघा आता तुम्हाला दाखवतो. बरं झालं तुम्ही आलात. एक मिनिट तुम्हाला गव्हाचे पाय दाखवतो मी. हा बघा आता आहे बघा. हे पायाची पायसर आहे गव्हाची. हे बघा हा वरून चढण्याचे चाल आहे त्याची. बघा तुम्हाला तो आता इथं कदाचित इथं आजूबाजूला पण असू शकतो. असं आहे. खाली तो चालत गेलेला आहे. शक्यतो कोकणामध्ये गहू नसतात, पण त्यांना कोकणाचं वातावरण एवढं आवडलेलं आहे की ते बोलतात जायचंच नाही आम्हाला. चला आता आमचे आकूर काढून झालेले आहेत. आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहेत. हे बघा आता हे आकूर आहेत. हे बघा असे आकूर आहेत मस्तपैकी. आता दिसतोय सकाळी आम्ही 9 वाजता आलेलो आहोत. आता 12:30 झाले आहेत. आता हे अजून दाखवतो आकूर काढतो कुठे. हां त्याचा आकूर काढतात. जाता आता पण निघतोय एक आकूर. हे बघा हाय पहिल्या प्रथम एवढं आकूर भेटलं. त्यानं काकावर आलं म्हणून ते जागा माहिती होती कुठे काढायची कुठे नाही. त्याने आकूर अर्धवट धरतोच ना म्हणून ते पडतात खाली पडलेले आकूर. चला आता आम्ही येतो. मिळालं आता काढला नाही. चला धन्यवाद.